नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जॉग्रफी अँड एन्व्हायरमेंट बाय अवधूत कल्याणे या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। सगळ्यांना माहिती आहे आता मुख्य परीक्षा गट क वाली एकदम जवळ येऊन थांबली आहे आणि त्याला आपल्याला आणखी पुढे त्याचा अभ्यास आपल्याला जो काही तुम्ही अभ्यास करताय तो अभ्यास आपल्याला आणखी चांगल्या पद्धतीने पुढे घेऊन जायचं आहे। त्याच्यासाठी तुम्हाला 100% कशाची मदत होईल तर बघितलं तर काही संभाव्य प्रश्नांची तुम्हाला मदत व्हायला सुरुवात होईल। ते भूगोल, पर्यावरण, रिमोट सेन्सिंग, एरियल फोटोग्राफीवरचे जे काही संभाव्य प्रश्न मला वाटतात की येणाऱ्या मुख्य परीक्षेला असू शकतात 100% असेच असणार नाहीत, पण ह्या रेफरन्समध्ये किंवा ह्या सेन्समध्ये अशा प्रकारचे काही प्रश्न आपल्याला येऊ शकतात। असे काही संभाव्य प्रश्न बघूयात, सगळ्याच गोष्टीवरती जाऊयात, सुरुवात करूयात त्या संभाव्य प्रश्नांना। पहिला प्रश्न जर बघाल तर जमिनीची आम्लता कमी करण्यासाठी, व्यवस्थित शब्द वाचायला सुरुवात करा। आम्लता म्हणजे जर ऍसिडिक नेचरची जमीन असेल तर ती आम्लता कमी करण्यासाठी कशाचा वापर केला जातो? जमिनीची आम्लता कमी करण्यासाठी तुम्हाला काय ऍड करावा लागेल? त्याच्यामध्ये जो घटक बेसिक विम्लधर्मीय घटक आहे, बेसिक कंपोनंट जर असेल तर बघितलं विम्लधर्मीय ह्याच्यामध्ये बघाल तर कॅल्शियम सल्फेट, कॅल्शियम पायरेट्स, कॅल्शियम कार्बोनेट किंवा कॅल्शियम आयोडाइड ह्यांच्यामध्ये तुम्हाला कोण दिसेल? कॅल्शियम कार्बोनेट CaCO3 ज्याला म्हणतो आपण, ह्याचा अर्थ कोण असेल तर चुनखडी। चुनखडीचा जर गुणधर्म बघाल तर चुनखडी विम्लधर्मीय आहे आणि जर आम्लधर्म जर कमी करायचा असेल तर तुम्हाला विम्लधर्म असणारा घटक ऍड करावा लागेल। तर त्याच्यामध्ये जमिनीची आम्लता कमी करण्यासाठी काय ऍड करावा लागेल किंवा कशाचा वापर करावा लागेल तर कॅल्शियम कार्बोनेटचा वापर करावा लागेल। जमीन आम्ल होते ह्याचा अर्थ काय? त्याचा पीएच काय व्हायला सुरुवात होतो? पीएच कमी व्हायला सुरुवात होतो। 7 पेक्षा जर जमिनीचा पीएच कमी होत असेल तर जमीन आम्ल व्हायला सुरुवात होते किंवा ऍसिडिक नेचरची व्हायला सुरुवात होते। कारण ह्याच्या अगोदर जर बघितलं तर क्षारयुक्त जमिनीवरती आयोगाकडून प्रश्न विचारून झालेत। क्षारयुक्त जमीन म्हणजे कोणती जमीन? ज्या जमिनीचा पीएच 7 पेक्षा जास्त व्हायला सुरुवात होतो, ज्या जमिनीचा पीएच 7.5, 8, 8.5, 9, 10 कडे जायला सुरुवात करतो त्या जमिनीमध्ये क्षारांचं प्रमाण वाढतं आणि ती जमीन काय व्हायला सुरुवात होते? क्षारयुक्त जमीन म्हणा किंवा विम्लवाली जमीन म्हणा। जर बघितलं बेसिक नेचरवाली जमीन, इथं आपल्याला प्रश्न विम्लतेवरती नाही, कशावरती आहे? आम्लतेवरती प्रश्न आहे, ऍसिडिक नेचरवरती आहे। आणि ऍसिडिक नेचर जर कमी करायचं असेल तर त्याला बेसिक नेचर असणारा घटक मिक्स करावा लागेल, तर विम्ल धर्म असणारा घटक मिक्स करावा लागेल, म्हणजे चुनखडी मिक्स करावा लागेल। तर पर्याय क्रमांक काय असेल? पर्याय क्रमांक 3 असेल। ही गोष्ट शिकलोय आपण, जर जमीन क्षारयुक्त असेल किंवा जमिनीची क्षारयुक्तपणा जास्त असेल, जमिनीचं विम्ल नेचर जर बघाल, बेसिक नेचर जर जास्त असेल तर त्यावेळेस आपण कशाचा वापर करतो? जर बघितलं तर जिप्समचा वापर करतो। शेणखतामध्ये जिप्सम मिक्स करून आपण काय करतो? जमिनीमध्ये टाकायला सुरुवात करतो। इथं आपल्याला आम्लधर्म विचारला तर पर्याय क्रमांक 3 असेल। त्याच्यानंतर जाऊयात, सर्वाधिक लिंग गुणोत्तर असणारा जिल्हा ओळखा। सर्वाधिक जास्त लिंग गुणोत्तर असणारा पर्यायामधला जिल्हा ओळखायचा तुम्हाला। लातूर बघाल तर साधारणतः 928, कोल्हापूर बघाल तर 950च्या रेंजमध्ये असणारा अकोला वगैरे, अकोला, त्याच्यानंतर कोण आहे? भंडारा। जर तुम्हाला ह्यांचं माहिती नसेल, ज्यावेळेस असे प्रश्न येतात, जनरली असे प्रश्न रॅन्डमली विचारलेले नसतात, अशा प्रश्नांमध्ये एक छोटा क्लू दिलेला असतो। तुम्हाला किमान तो क्लू ओळखण्यासाठी काय माहिती असायला पाहिजे? जे काही लिंग गुणोत्तर असणारे, सर्वाधिक जास्त लिंग गुणोत्तर असणारे महाराष्ट्रातले पहिले 5 जिल्हे जर तुम्हाला माहिती असावेत, सर्वाधिक जास्त लिंग गुणोत्तर असणारे महाराष्ट्रातले पहिले 5 जिल्हे बघाल तर रत्नागिरी नंतर सिंधुदुर्ग नंतर कोण असेल तर तुमचा गोंदिया नंतर कोण असेल तर सातारा नंतर कोण असेल तर भंडारा। 5व्या क्रमांकावरती कोण येतोय तर भंडारा। पहिल्या 5 मधला एक जिल्हा तुम्हाला इथं दिसतोय, कुठला? भंडारा। तर जर बघितलं तर जवळजवळ 982 इतकं लिंग गुणोत्तर असणारा कोण असेल तर भंडारा जिल्हा असेल। रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोंदिया, सातारा आणि मग कोण आहे तर भंडारा। मग दिलेल्या जिल्ह्यांमध्ये, दिलेल्या पर्यायामध्ये पहिला 5 मधला जिल्हा कोण आहे इथं तर भंडारा। तर ऑब्व्हियसली भंडाऱ्याचं लिंग गुणोत्तर काय असेल? जास्त असेल। तुम्हाला आयोगाकडून हे कधीही अपेक्षित नाहीत की सगळ्या जिल्ह्यांचं लिंग गुणोत्तर पाठ करा। अशा स्वरूपाचे प्रश्न ह्या अगोदरही गट क किंवा गट ब च्या मेन्सला विचारून झालेत। त्याच्यामधला एक छोटासा पॉईंट बघाल, तुम्हाला वाटतं की सगळ्या गोष्टी पाठ करायच्यात का तर नाही, पण ह्या पर्यायामध्ये एक छोटा क्लू दिलाय। छोटा क्लू कोण आहे तर भंडारा। भंडारा काय तर पहिल्या 5 मध्ये लिंग गुणोत्तर सर्वाधिक जास्त जिल्हे असणारे आहेत ना, त्यांच्यामध्ये 5व्या क्रमांकाचा आहे, म्हणून इथं उत्तर काय असेल तर भंडारा। पर्याय क्रमांक कोण असेल तर पर्याय क्रमांक 3 असेल। त्याच्यानंतर योग्य विधान ओळखा असं म्हणलंय। नागपूर जिल्ह्यामध्ये टाका इथं क्रोमाइटचे साठे आहेत। नागपूर जिल्ह्यामध्ये बघाल तर टाका इथं क्रोमाइटचे साठे आहेत आणि त्याच्यानंतर कोण आहे? सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये टाका इथं लोह खनिजाचे साठे आहेत। बऱ्याच लोकांनी ही गोष्ट वाचली असेल, सिंधुदुर्ग जिल्हा आणि टाका ही गोष्ट बऱ्याच लोकांना माहिती असेल,
पण नागपूरवाली गोष्ट आपल्याला कन्फ्यूज करते थोडीशी. आपल्याला वाटतंय सिंधुदुर्ग टाका बरोबर आहे, नागपूरमध्ये पण टाका कधी वाचलं नाही. जर बघाल तर क्रोमाइटच्या बाबतीत गेलोत तर क्रोमाइटचे साठे महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 4 जिल्ह्यात प्रामुख्याने आढळतात आणि त्याच्यानंतर एक जिल्हा येतो नागपूर जिल्हा. जर बघाल तर भंडारा, गोंदिया, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे 4 जिल्हे क्रोमाइटच्या बाबतीत फेमस आहेत. भंडाऱ्यामध्ये गेलात तर भंडाऱ्यामध्ये मौनी नावाचं ठिकाण आहे, तिथं मुबलक प्रमाणामध्ये तुम्हाला काय आढळतात तर क्रोमाइटचे साठे आढळतात. त्याच्यानंतर सिंधुदुर्गमध्ये आलात तर जाणोली, बागदा नावाची ठिकाण आहेत जिथं तुम्हाला काय असतील तर क्रोमाइटचे साठे असतील. आणि त्याच्यानंतर एक जिल्हा आपल्याला आणखी आवर्जून सांगावा लागेल तर नागपूर. नागपूरमध्ये टाका नावाचं ठिकाण आहे जिथं तुम्हाला काय आढळतील, पुन्हा क्रोमाइटचे साठे आढळतील. भंडारा, गोंदिया, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोण असेल क्रोमाइट नागपूर. नागपूरमध्ये सुद्धा टाका नावाचं ठिकाण आहे जिथं काय असतील तुम्हाला क्रोमाइटचे साठे आढळतील. तर ही गोष्ट बरोबर आहे. दुसरी गोष्ट आली कुठं, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाबतीत काय असेल तर लोह खनिजाच्या बाबतीत असेल. लोह खनिजाच्या गोष्टी आपल्याला माहिती असायला पाहिजेत. लोह खनिज कुठं कुठं आढळतं तर गडचिरोलीमध्ये आढळतं, चंद्रपूरमध्ये आढळतं आणि त्याच्यानंतर कुठं असेल तर विदर्भामध्ये गेलात तर गोंदिया जिल्हा असेल. ह्या 3 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात साठे आढळतात. कोकणामध्ये आलात तर कोकणामध्ये तुम्हाला कुठं दिसेल, विशेषतः सिंधुदुर्गवाला भाग, थोडंसं रत्नागिरी, त्याच्यानंतर कोल्हापूरवाला पट्टा दिसेल. पण कोकणामध्ये कोण फेमस दिसेल तुम्हाला, सिंधुदुर्ग दिसेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पण 2 तालुके तुम्हाला विशेष लक्षात ठेवावं लागेल. जर बघाल तर तुम्हाला इथं वेंगुर्ला तालुका दिसेल. कुठला, वेंगुर्ला तालुका दिसेल आणि त्याच्यानंतर कोण असेल तर सावंतवाडी नावाचा तालुका दिसेल. कोण असेल, वेंगुर्ला आणि सावंतवाडी. वेंगुर्ल्यामध्ये गेलात तर रेडी म्हणा किंवा रेड्डी नावाचं ठिकाण आहे, बंदर आहे छोटंसं, लोह खनिजाच्या खाणीसाठी प्रसिद्ध. त्याच्यानंतर टाका असेल, असोली असेल, नानोशी नावाचं ठिकाण आहे. ही सगळी ठिकाणं कुठे दिसतील, वेंगुर्ल्यामध्ये दिसतील. रेड्डी, टाका, असोली, नानोशी ही ठिकाणं कुठे दिसतील तुम्हाला तर वेंगुर्ल्यामध्ये दिसतील. आणि त्याच्यानंतर काही ठिकाणं कुठे दिसतील, सावंतवाडीमध्ये दिसतील. सिंधुदुर्गमध्ये आढळणारा लोह खनिज पुन्हा कोणत्या प्रकारचं आहे असं विचारलं जाऊ शकतं. सिंधुदुर्गमध्ये आढळणारं लोह खनिज कुठल्या प्रकारचं आहे, हेमेटाईट प्रकारचं आहे. हेमेटाईट. लोह खनिजाचे प्रकार माहिती असायला पाहिजेत. सर्वात उच्च क्वालिटीचं मॅग्नेटाईट, त्याच्यानंतर हेमेटाईट, लिमोनाईट, सिडेराईट. मागही मी तुम्हाला मागच्याही लेक्चरमध्ये अशी टिक सांगितली होती, MHLS हा लोह खनिजाच्या प्रकारांचा उतरता क्रम आहे. त्याच्यामध्ये असणाऱ्या लोहाच्या प्रमाणावरून मॅग्नेटाईट, हेमेटाईट, लिमोनाईट आणि कोण असेल तर सिडेराईट. MHLS वाली गोष्ट लक्षात ठेवा. दोन्ही विधानं कशी आहेत, बरोबर आहेत. योग्य विधान ओळखा विचारले. पुन्हा पर्याय क्रमांक काय असेल तर पर्याय क्रमांक 3 ह्याचं उत्तर असेल. सिंधुदुर्गच्या बाबतीमध्ये आणखी जर बघितलं पण तर सिंधुदुर्गमध्ये तुम्हाला पुन्हा धारवाड प्रकारच्या खडक प्रणालीशी संबंधित असणारं लोह खनिज आढळतं. लोह खनिज सर्वाधिक जास्त कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतं असाही प्रश्न असेल. महाराष्ट्रामध्ये लोह खनिज सर्वाधिक जास्त गडचिरोली जिल्ह्यात. गडचिरोलीमध्ये पण कुठं असेल जर बघितलं तर सुरजागड नावाचं ठिकाण आहे. कुठलं असेल, सुरजागड नावाचं ठिकाण आहे. तिथं लोह खनिजाचे साठे मुबलक प्रमाणामध्ये असतील. आत्ताही गट ब 2023 मुख्य परीक्षेला जर बघितलं तर लोहार डोंगरी हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध असं विचारलं होतं. लोहार डोंगरी हे ठिकाण पुन्हा कशासाठी आहे, लोह खनिजासाठी प्रसिद्ध असणारं ठिकाण आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये येतं. चंद्रपूर मधला ब्रह्मपुरी नावाचा तालुका आहे. त्या चंद्रपूर मधल्या ब्रह्मपुरी तालुक्यामध्ये ते लोहार डोंगरी नावाचं ठिकाण फेमस आहे, जिथं काय जर बघितलं तर लोह खनिजाचे साठे आढळतील. ही बेसिक माहिती आपल्याला महत्वाच्या खनिजांबद्दल, लोह खनिज, मॅग्नीज, बॉक्साईट, डोलोमाइट, चुनखडी, त्याच्यानंतर क्रोमाइट, कायनाइट, हे जे काही बेसिक 5 नावं आहेत त्यांच्याबद्दलची आपल्याला माहिती व्यवस्थित असायला पाहिजे. चौथ्या गोष्टीवरती जाऊयात. भारतीय वन परिस्थिती अहवाल 2021 नुसार महाराष्ट्रामध्ये वन आच्छादनाचं प्रमाण किती. वन आच्छादनाचं प्रमाण बघाल तर महाराष्ट्रामध्ये 2021चा जो काही फॉरेस्ट रिपोर्ट आहे त्या फॉरेस्ट रिपोर्ट आकडेवारी काय सांगतोय, फॉरेस्ट रिपोर्टची आकडेवारी सांगते महाराष्ट्रामध्ये 50,797 चौरस किलोमीटर वरती वनक्षेत्र पसरलंय किंवा वन आच्छादन आहे ज्याला म्हणतो आपण. 50,797 चौरस किलोमीटर वरती. आता ह्याला जर महाराष्ट्राच्या क्षेत्रफळासोबत तुलना केली, 50,797 डिवायडेड बाय महाराष्ट्राचं क्षेत्रफळ 3,07,713 गुणिले 100, हा जर रेशो काढा तर हा रेशो कुठे जातो, 16.5% जायला सुरुवात करतो. म्हणजे महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी वन आच्छादनाचं प्रमाण किती असेल तर 16.5% असेल. किती असेल, 16.5%. पर्याय क्रमांक पुन्हा काय असेल, 3. ही गोष्ट बरोबर असेल. ह्याच्यामध्ये आणखी एक गोष्ट विचारली जाऊ शकते, ही आकडेवारी लक्षात राहिली तर ठेवा, ही आकडेवारी लक्षात ठेवण्याची आवश्यकता पडत नाही जनरली, त्याने एवढी आकडेवारी विचारत नाही. हे जर बघाल, हे जे काही वनाच्छादनाचं प्रमाण आहे 50,797 चौरस किलोमीटर, ह्याची जर बाकीच्या राज्यांसोबत तुलना केली आपण आणि राज्यांसोबत असा क्रम लावला
तर वन आच्छादनाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक येतो ही गोष्ट विचारली जाईल, तर महाराष्ट्राचा क्रमांक देशामध्ये बघाल तर 5व्या क्रमांकावरती आहे महाराष्ट्र. 1 नंबरला कोण आहे? मध्य प्रदेश येतं. 2 नंबरला अरुणाचल प्रदेश. महाराष्ट्र कितव्या क्रमांकावरती आहे? तर 5व्या क्रमांकावरती. हा क्रम आपल्याला माहिती असायला पाहिजे. 5वा क्रमांक जर बघाल तर ही गोष्ट. त्याच्यानंतर कधीतरी आणखी थोडंसं विचारलं जाईल, दर 2 वर्षाने फॉरेस्ट रिपोर्ट येतो. किती? दर 2 वर्षाने. 2019 मध्ये आला होता, त्याच्यानंतर कुठे आला? 21 मध्ये आला. 2019 ते 2021 ह्या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये महाराष्ट्राच्या वनक्षेत्रात वाढ झाली का घट झाली असा साधा स्टेटमेंट वाली भाग विचारला जाऊ शकतो. महाराष्ट्राच्या वनक्षेत्रात काय झाली? तर वाढ झाली. वाढ 19 चौरस किलोमीटरने मागच्या 2 वर्षात म्हणजे 19 ते 21 ह्या 2 वर्षात वनक्षेत्र 19 चौरस किलोमीटरनी वाढलं. एवढ्या बेसिक गोष्टी फक्त कशाच्या बाबतीत लक्षात ठेवा? वन अहवालाच्या बाबतीत लक्षात ठेवा. युट्यूबवरती वन अहवालावरती आपलं डिटेल लेक्चर आहे. डिटेल लेक्चर तुम्ही जर सर्च केला जॉग्राफी बाय अवधूत कल्याणे तर तुम्हाला हे वन परिस्थिती अहवाल 2021चं डिटेल लेक्चर तुम्हाला युट्यूबवरती बघायला मिळेल. त्याच्यानंतर अयोग्य विधान ओळखा असं विचारलंय. अयोग्य विधान ओळखा. असे एखादे बाउन्सर्स तुम्हाला परीक्षेमध्ये अपेक्षित करा. 2023 गट क ची जी काही मुख्य परीक्षा होणार आहे अशा परीक्षेमध्ये असे बाउन्सर्स अपेक्षित करा. अयोग्य विधान ओळखा. अयोग्य विधानांमध्ये काय दिलंय जर बघितलं तर 2021 मध्ये देशांतर्गत पर्यटक भेटीमध्ये डोमेस्टिक जे काही टुरिझम आहे किंवा देशातल्या देशामध्ये जी लोक टुरिस्ट लोक भेटायला येतात त्यांची जर संख्या मोजली आपण आणि प्रत्येक राज्यानुसार त्यांची संख्या लावली तर त्या भेटीमध्ये महाराष्ट्र 5व्या क्रमांकावरती असं म्हणतंय. काय असेल? महाराष्ट्र देशांतर्गत पर्यटक भेटीमध्ये महाराष्ट्र 5व्या क्रमांकावरती आहे. आता ही गोष्ट कुठे मिळते जर बघाल तर ही गोष्ट तुम्हाला सरळ सरळ भारत पर्यटन सांख्यिकी 2022 मध्ये मिळते. भारत पर्यटन सांख्यिकी 2022. आता ही भारत पर्यटन सांख्यिकी 2022 तुम्ही नेटवरती जाऊन बघणं गरजेचं आहे का? तर नाही, त्याची नेटवरती जाऊन बघण्याची गरज नाही. महाराष्ट्राचा जो काही इकॉनॉमिक सर्व्हे आहे ना त्या इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये ही गोष्ट दिली आहे. पण आता तुम्ही तिथेही जाऊन बघत बसू नका, तुमच्याकडे तेवढा वेळ नाही. मी त्याचा डेटा बेसिक जो परीक्षेला लागणारा डेटा मी तुम्हाला इथं प्रोव्हाइड करेन. भारत सांख्यिकी पर्यटन सांख्यिकी 2022 काय सांगतंय? 2021 आकडेवारी सांगताय आणि ह्याच्यामध्ये जर बघाल तर ही जी काही आकडेवारी आहे 2021 आकडेवारी ह्याच्यामध्ये महाराष्ट्र कितव्या क्रमांकावरती आहे? 5व्या क्रमांकावरती आहे. पहिल्या क्रमांकावरती कोण आहे? तर कोणतं राज्य आहे? तर तामिळनाडू राज्य आहे. एवढी एक गोष्ट लक्षात ठेवा. जे देशातल्या देशात पर्यटक इतर राज्यांना भेटी देतात त्याच्यामध्ये सर्वाधिक जास्त भेट देणारे पर्यटक कोणत्या राज्यामधले आहेत जर बघितलं किंवा कोणत्या राज्यामध्ये भेट देतात पर्यटक तर तामिळनाडू 1 नंबरला आहे. यूपी 2 नंबरला आहे. बाकीच्या राज्य जर क्रम लावला तर महाराष्ट्र कितव्या क्रमांकावरती आहे? तर 5व्या क्रमांकावरती महाराष्ट्र आहे. हे विधान काय असेल? बरोबर असेल. दुसरी गोष्ट पर्यटनाला रिलेटेड महाराष्ट्र राज्याचं पर्यटन धोरण कधीच आहे? तर 2016चं आहे. महाराष्ट्र राज्याचं पर्यटन कधीच आहे? तर 2016चं आहे. हेही विधान सरळ सरळ काय असेल? बरोबर असेल. कारण असे धोरणाचे वर्ष विचारण्याची आयोगाची सध्याची ट्रेंड दिसतोय. जरा मागच्याही काही मेन्सला बघाल तर किंवा प्रिलिम्सला बघाल तर नीलक्रांती धोरण वगैरे असे धोरण विचारून झालेत. तर महाराष्ट्र राज्याचं पर्यटन धोरण कधीच आहे? तर 2016चं आहे. कधीपर्यंत लागू होणार आहे? 2025 पर्यंत ह्याचे टार्गेट्स आहेत. कधीपर्यंत आहेत? 2025 पर्यंत ह्याचे टार्गेट आहेत. ही गोष्ट आपल्याला माहिती असायला पाहिजे. त्याच्यानंतर जर बघाल तर आणखी कुठली गोष्ट आपल्याला विचारली ह्याच्यामध्ये माहिती असायला पाहिजे. महाराष्ट्रातला पहिला पर्यटन जिल्हा सिंधुदुर्ग वगैरे 2016 मध्ये. दुसरी गोष्ट महाराष्ट्राचं कृषी पर्यटन धोरण आहे. महाराष्ट्राचं कृषी पर्यटन धोरण आहे. ह्याचं एक वर्ष पण लक्षात ठेवा कधीच असेल तर 2020चं आहे. महाराष्ट्र कृषी पर्यटन धोरण कधी? 2020चं. ही गोष्ट माहिती ठेवा. दोन्ही विधानं कशी आहेत? दोन्ही विधानं बरोबर आहेत. सोबत जर बघितलं दोन्ही विधानं बरोबर आहेत मग पर्याय काय निवडावा लागेल? आपल्याला अयोग्य विचारलंय. अयोग्य जर विचारलं तर तसा पर्याय नाही. इथं काय असेल? दोन्ही विधानं योग्य आहेत असा एक पर्याय दिसेल तुम्हाला. काय दिसेल? असा पर्याय. पर्याय क्रमांक काय असेल? 1. सोबत आता तर हे देशांतर्गत पर्यटनाचं झालं. विदेशी पर्यटक पण भारतामध्ये येतात. विदेशी पर्यटक सुद्धा भारतातल्या वेगवेगळ्या राज्यांना भेटी देतात. त्यावेळेस मग विदेशी पर्यटकांनी भारतातल्या वेगवेगळ्या राज्यांना भेटी दिलीत त्यांची जर संख्या नोंदली आपण तर कोणत्या राज्याला सर्वाधिक जास्त भेटी दिल्यात त्या राज्यांचा जर क्रम लावला आपण तर पुन्हा महाराष्ट्र जर बघाल महाराष्ट्र विदेशी पर्यटक संख्येमध्ये विदेशी जी काही पर्यटकांची संख्या आहे ह्या संख्यामध्ये महाराष्ट्र कितव्या क्रमांकावरती आहे? तर विदेशी पर्यटकांच्या भेटीमध्ये महाराष्ट्र देशात 3ऱ्या क्रमांकावरती आहे.
देशांतर्गत पर्यटकांच्या संख्येमध्ये 5व्या क्रमांकावरती आणि विदेशी पर्यटक संख्येच्या बाबतीत 3ऱ्या क्रमांकावरती आहे. धोरण कधीचं आहे? 2016चं. कृषी पर्यटन धोरण कधीचं आहे? तर 2020चं. एवढा बेसिक डेटा लक्षात ठेवा, बाकी कुठेही काही सर्च करत बसू नका. पर्याय क्रमांक इथं काय असेल? 1. दोन्ही विधानं योग्य आहेत. 6व्या प्रश्नावरती जाऊयात. भारतातील एकूण रेल्वे रुळापैकी किती प्रमाणात रेल्वे रुळांचा भाग महाराष्ट्रामध्ये येतो? जर 2021ची किंवा 2022ची आकडेवारी बघाल तर भारतामध्ये जवळजवळ 68,000 किलोमीटर लांबीचे रेल्वे मार्ग आहेत. किती आहेत? 68,000 संपूर्ण भारतामध्ये जर बघाल तर. त्याच्यापैकी फक्त महाराष्ट्राचा विचार केला तर 6,200 किलोमीटर लांबीचे रेल्वे मार्ग एकट्या महाराष्ट्रात आहेत. मग ह्या 68,000 पैकी 6,200 असं प्रमाण काढलं तर ते एक्झॅक्टली कुठं जातं? 9.2% जातं. पर्यायामध्ये जर बघाल तर पर्यायामध्ये तुम्हाला कुठं दिसेल? इथं राऊंड फिगरवाला पर्याय हा दिसेल. पर्याय क्रमांक काय असेल? तर पर्याय क्रमांक 2 बरोबर असेल. भारतातल्या एकूण रेल्वे रुळाच्या लांबीपैकी किती टक्के रेल्वे रुळांची लांबी महाराष्ट्रात आहे? तर 9%. एक्झॅक्टली गेला तर 9.2% रेल्वे रुळाची लांबी कुठे आहे? तर महाराष्ट्रामध्ये. पर्याय क्रमांक 2 ह्याचं उत्तर असेल. त्याच्यानंतर 1961च्या जनगणनेनुसार 1911 नाही, 2001 नाही, 1961च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या किती होती? 1961चं का विचारावं ह्याचं जर थोडंसं असंही गोष्टी विचारल्या जाऊ शकतात. असे काही प्रश्न ऑलरेडी आपल्याला मेन्सला विचारून झालेत. 1951ची जनगणना विचारून झाली आहे, 1961ची जनगणना विचारून झाली आहे. तर 1961ची जनगणना का बरं? महाराष्ट्राची निर्मिती झाल्यानंतरची किंवा महाराष्ट्राची स्थापना झाल्यानंतरची ही पहिली जनगणना आहे. तर इथले काही बेसिक गोष्टींची आकडेवारी आपल्याला माहिती असायला पाहिजे. 1961च्या जनगणनेनुसार जर महाराष्ट्राची लोकसंख्या किती होती जर बघितलं तर 3,90,00,000च्या रेंजमध्ये होती. म्हणजे जर बघाल तर पर्याय क्रमांक पुन्हा कोण असेल? तर पर्याय क्रमांक 1 नंबरचा पर्याय बरोबर असेल. 1961 नुसार. 2001 नुसार किती होती? 9.68 कोटी होती. 2011 नुसार किती आहे? इथं पूर्ण माहिती पाहिजे. 11 कोटी 23 लाख वगैरे, किंवा राऊंड फिगर मध्ये इथं गेला तर 11 कोटी 24 लाख. ही जनगणनेनुसार आपल्याला लोकसंख्या माहिती पाहिजे. इथं थोडासा आकडेवारी आपल्याला उपलब्ध आहे, गव्हर्नमेंट रेकॉर्डला उपलब्ध आहे. ही जर आकडेवारी बघाल तर 1961 नुसार लोकसंख्या किती होती महाराष्ट्राची? तर 3.9 कोटी इतकी महाराष्ट्राची लोकसंख्या होती. पर्याय क्रमांक कोण असेल? तर पर्याय क्रमांक 1 बरोबर असेल. 8व्या प्रश्नावरती जाऊयात. योग्य जोड्या लावा. योग्य जोड्या लावा काय दिले? जिल्हे आणि जिल्ह्यातले जलसिंचन प्रकल्प दिले. मग कोणत्या जिल्ह्यात जर बघाल तर नाशिक, नांदेड, चंद्रपूर, बुलढाणा वगैरे जिल्ह्यात. नाशिकमध्ये गेला तर नाशिकमध्ये मन्याड तुम्हाला दिसणार नाही, नळगंगा नाही, असोलमेंढा नाही. नाशिकमध्ये कोण दिसेल तुम्हाला? हरणबारी नावाचा जलसिंचन प्रकल्प दिसेल. त्याच्यानंतर कोण दिसेल? नांदेड जिल्हा. नांदेड जिल्ह्यामध्ये बघाल तर कुठली नदी आहे? मन्याड नावाची नदी आहे. आणि मन्याड नावाच्या नदीवरती मांजरा नदीची उपनदी आहे ही मांजरा नदीची, आणि त्याच्यावरती असणारा मन्याड जलसिंचन प्रकल्प आहे. त्याच्यानंतर चंद्रपूरमध्ये गेलात तर फेमस कोण असेल? असोलमेंढा नावाचा प्रकल्प आहे. बुलढाण्यामध्ये गेलात तर नळगंगा नावाची नदी आहे नळगंगा. तापीवाली जी पूर्णा आहे ना, त्या तापीवाल्या पूर्णाची उपनदी आहे नळगंगा, तिच्यावरती असणारा नळगंगा जलसिंचन प्रकल्प म्हणजे कोण असतील? जर बघाल तर नाशिक 2 म्हणजे 2 पासून सुरुवात व्हायला पाहिजे. इथं कुठेतरी पर्याय असायला पाहिजे. 2 नंतर 1 यायला पाहिजे. 2 नंतर 1, त्याच्यानंतर कोण असेल? 4, त्याच्यानंतर 3. म्हणजे पर्याय क्रमांक कोण असेल? तर पर्याय क्रमांक 3 उत्तर यायला पाहिजे. कोण असेल? पर्याय क्रमांक 3 उत्तर यायला पाहिजे ह्याचा. ठीक आहे. 9व्या गोष्टीवरती आलो आपण. खालीलपैकी कोणत्या धरणाचे जलाशय इंदिरा सागर म्हणून ओळखलं जातं? सोपा भाग आहे. इंदिरा सागर जर बघाल कोणत्या धरणाचा जलाशय? महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये भंडारा जिल्ह्यात, भंडारा जिल्ह्यातल्या पवनी तालुक्यामध्ये जे धरण बांधण्यात आलंय वैनगंगा नदीवरती. कुठल्या नदीवरती? वैनगंगा नदीवरती. वैनगंगा नदीवरती बांधण्यात आलेलं धरण जर बघाल तर कोण असेल? गोसी खुर्द नावाचं धरण आहे. हे गोसी खुर्द धरण जर बघाल तर विदर्भातल्या मोठ्या धरणांपैकी एक आहे. पण इंदिरा सागर नाव ठेवण्याचं कारण काय? ऑक्टोबर 1984 एक्झॅक्टली बघाल तर 23 ऑक्टोबर 1984 ला गोसी खुर्द धरणाच्या पायाभरणीचा कार्यक्रम झाला. त्यावेळेस धरणाच्या सुरुवातीचा कार्यक्रम झाला, उद्घाटनाचा कार्यक्रम झाला, आणि तो धरणाच्या पायाभरणीचा कार्यक्रम कुणाच्या हस्ते झाला? तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या हस्ते त्या धरणाचा कार्यक्रम झाला. जर बघितलं धरणाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम झाला, म्हणून त्या धरणाला नाव काय देण्यात आलंय? तर इंदिरा सागर नाव देण्यात आलंय. गोसी खुर्द धरण, भंडारा जिल्हा, पवनी तालुका, वैनगंगा नदीवरती. 1984 मध्ये सुरुवात झाली या धरणाला. जर बघाल 27 TMC
पाणी साठा असणारं धरण आहे, 27 TMC पाणी साठा असणारं धरण विदर्भातल्या मोठ्या धरणांपैकी एक मानलं जातं. कोण असेल तर गोसीखुर्द धरण. त्याच्यानंतर बाकी जर बघाल तर भंडारा असेल, त्याला आपण विल्सन डॅम म्हणतो. चांदोली धरण असेल, कोण असेल चांदोली धरण असेल. त्याच्यानंतर कोण असेल तोतला डोह म्हणा, जर बघितलं तर कुठं असेल तोतला डोह वाला भाग. इथं आपल्याला विचारलं होतं इंदिरा सागर कुठं असेल तर गोसीखुर्द वाला भाग. त्याच्यानंतर 10व्या प्रश्नावरती जाऊया. खालीलपैकी कोणत्या राज्यात प्रसिद्ध पलक्कड खिंड आहे? पलक्कड खिंड. पलक्कड खिंड सोपी गोष्ट आहे. पलक्कड खिंड म्हणजेच कोण असेल? पालघाट खिंड असेल. पालघाट, ज्या ठिकाणी पश्चिम घाटाच्या उंचीचं सातत्य कमी होतं, जिथं पश्चिम घाटाची उंची सर्वात कमी आहे असा भाग म्हणजे कोण असेल तर पालघाट खिंड. पालघाट खिंड जर बघाल तर पलक्कड शहराच्या जवळ आहे म्हणून पलक्कड खिंड नाव पडलंय. आता पलक्कड शहर कोणत्या राज्यामध्ये येतं तर पलक्कड शहर येतं केरळमध्ये. पलक्कड शहर येतं कुठं? केरळमध्ये. 24 किलोमीटर जर लांबी असणारी ही खिंड आहे, 24 किलोमीटर लांबी. त्या 24 किलोमीटरच्या भागामध्ये काय झाले जर बघाल तर सह्याद्रीची उंची हा जो काही भाग आहे हा उंचीचा भाग इथं कमी झालाय आणि पुन्हा इथं जर बघाल तर हा जो काही कमी उंचीचा भाग आहे त्याला आपण पश्चिम घाटामध्ये खिंड म्हणतो. कोणती खिंड? फेमस पलक्कड किंवा पालघाट खिंड म्हणतो. कोणत्या राज्यामध्ये येते तर केरळ राज्यामध्ये येते. कुठं? केरळमध्ये येते. पर्याय क्रमांक 2. त्याच्यानंतर थोडासा वाला भाग, प्रमोशन वाला भाग, ज्यांना वाटतं आणखी की गट कला एक क्विक रिव्हिजन झालं पाहिजे त्या लोकांसाठी ही फास्ट ट्रॅक बॅच आहे, ज्याच्यामध्ये काय कव्हर केलं तर महाराष्ट्र भारत रिमोट सेन्सिंग वाला भाग त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल ह्या फास्ट ट्रॅक बॅचमध्ये. कुठं उपलब्ध आहे तर जॉग्रफी बाय अवधूत कल्याणे या ॲपवरती उपलब्ध आहे ही बॅच, फास्ट ट्रॅक बॅच. 2 दिवसामध्ये किंवा सलग बसाल तर एका दिवसामध्ये अख्खी जॉग्रफी रिमोट सेन्सिंग सहित रिवाइज होण्यासाठी ही बॅच तुम्हाला अत्यंत मदत करेल, अत्यंत कमी किमतीमध्ये. सोबत बॅचच्या नोट्स उपलब्ध दिल्यात. मेन्सवाला भाग आहे, नोट्स एकदा रिवाइज करण्यासाठी गरजेचे आहेत तर नोट्स उपलब्ध करून दिल्या तुम्हाला बॅचच्या सोबत. लेक्चर सोबत काय असतील नोट्स सुद्धा मिळतील. ज्या लोकांना आणखी कुठलं पुढचं प्रिपरेशन करायचं आहे, कंबाईन 2024 किंवा राज्यसेवा 2024, कंबाईन आणि राज्यसेवेच्या बॅचेस सुद्धा पूर्व, मुख्य, बेसिक, फाउंडेशन अशा सगळ्या बॅचेस आपल्या ॲपवरती उपलब्ध आहेत. जॉग्रफी बाय अवधूत कल्याणे. काहीही अडचण आली तुम्हाला मला मेसेज करा किंवा कॉल करा. दिला नंबर मी 8010893759 वाली गोष्ट. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणते तेल क्षेत्र भारतातलं सर्वात जुनं तेल क्षेत्र आहे? भारतातल्या सर्वात जुने तेल क्षेत्र जर बघा, पहिली गोष्ट भारतामध्ये पहिल्यांदा तेल साठा कुठं आढळला? भारतामध्ये पहिल्यांदा तेल साठा 1867ला माकूम नावाचं तेल क्षेत्र आहे. माकूम इथं जर बघितलं तेल क्षेत्र आढळलं पहिल्यांदा आपल्याला. भारतामध्ये पहिल्यांदा तेल कुठं आढळलं तर माकूम. हे माकूम येतं कुठं? आसाम राज्यामध्ये येतं. कुठे येतं? आसाम राज्यामध्ये. 1867ला आपल्याला तेल क्षेत्र पहिल्यांदा कळलं की माकूमला तेल साठा आहे. त्याच्यात जवळ जर बघाल तर आणखी एक ठिकाण आपल्याला कळलं 1889 मध्ये. एक्झॅक्टली बघाल तर 9 ऑक्टोबर 1889 इथं जर बघितलं तर दिग्बोई नावाचं ठिकाण आहे. दिग्बोई. ह्या 9 ऑक्टोबर 1889ला दिग्बोईला भारतातली पहिली खनिज तेलाची विहीर निर्माण करण्यात आली. भारतातली पहिली खनिज तेलाची विहीर, खनिज तेल विहीर निर्माण करण्यात आली. जर बघाल तर ही भारतातली पहिली खनिज तेलाची विहीर आहे. जसं महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं म्हटलं तर 1974ला आपण काय केलं? बॉम्बे हायला पहिली खनिज तेलाची विहीर निर्माण केली. ते महाराष्ट्राचं पहिलं होतं. पण भारताचा विचार केला तर भारताची पहिली खनिज तेलाची विहीर कुठं असेल तर दिग्बोई. कधी? 1889 मध्ये. पुन्हा दिग्बोई कुठं आलं तर दिग्बोई आलं आसाममध्ये. कुठं आलं? आसाममध्ये. म्हणून जर बघाल तर हे सर्वात जुनं तेल क्षेत्र मानलं जातं भारताचं. हे भारताचं जुनं. आजही इथून आपण तेल उत्पादन करतोय. आजही दिग्बोईमधून आपण तेल उत्पादन करतोय. जर बघाल तर पर्याय क्रमांक काय बरोबर असायला पाहिजे? मग पर्याय क्रमांक 4 बरोबर असायला पाहिजे, दिग्बोई. त्याच्यानंतर जर बघाल तर नहरकटिया पुन्हा आसाममध्ये आहे, जैसलमेर राजस्थानमध्ये आहे. जर बघाल नहरकटिया हे खनिज तेलाचं क्षेत्र कोणत्या राज्यात आहे असा प्रश्न कंबाईनलाच विचारून झालाय. नहरकटिया हे तेल क्षेत्र कुठे आहे? आसाममध्ये आहे. जैसलमेर, बारमेर राजस्थानमध्ये याला सुरुवात होतात. बॉम्बे हाय, वसई हाय महाराष्ट्रामध्ये येतात. त्याच्यानंतर अंकलेश्वर भरूच असेल, आलियाबेट तेल क्षेत्र असेल, खंबातचा आखाताचा भाग कुठे याला सुरुवात होतो? गुजरातमध्ये येतोच. त्याच्यानंतर तंजावूर, सिंगलपेटू ही जर बघाल तर खनिज तेलाची आणि नैसर्गिक वायूचे साठे तामिळनाडूमध्ये यायला सुरुवात होतात. हा बेसिक भाग आपल्याला माहिती असायला पाहिजे. पर्याय क्रमांक काय असेल तर पर्याय क्रमांक 4 दिग्बोई, आसाम. 12व्या भागावरती जाऊयात. खाड्यांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे, साऊथ टू नॉर्थ, दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम लावलाय.
अशा वेळेस जर बघाल तर अगोदर बघून घ्या कोणती खाडी कोणत्या जिल्ह्यात आहे, ही गोष्ट आपण आपल्या लेक्चरमध्ये अत्यंत व्यवस्थित पद्धतीने बघितल्या. इथं बघाल तर दाभोळ खाडी कुठं दिसेल, रत्नागिरी. त्याच्यानंतर राजापूर खाडी कुठं दिसेल, रायगडवाल्या भागात. कुठं दिसेल, रायगड. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती असायला पाहिजे भाट्टे खाडी पुन्हा कुठं असेल तर रत्नागिरीमध्ये असेल. कुठं असेल, रत्नागिरीवाल्या भागामध्ये येईल. त्याच्यानंतर जर बघाल तर कोण असेल, कलावलीची खाडी गड नदीवरती असणारी. गड नदी म्हणलं की कुठला जिल्हा आला, सिंधुदुर्ग जिल्हा. गड नदीच्या काठावरती असणारं शहर कणकवली. कोण असेल तर कणकवली, गड नदीच्या काठावरती. आणि ही नदी कोणती खाडी निर्माण करते, इथं जर बघाल तर कलावलीची खाडी निर्माण करते. मग दक्षिणेकडून क्रम विचारलाय. आता सर्वात दक्षिणेकडे कोण, सिंधुदुर्ग जिल्हा येईल. तर इथून सुरुवात झाली पाहिजे, क पासून सुरुवात झाली पाहिजे. क पासून सुरुवात होणारा पर्याय निवडा. एकच पर्याय दिसेल तुम्हाला, क पासून सुरुवात होणारा पर्याय एकच पर्याय दिसेल. जास्त कन्फ्यूज होण्याची गरज नाही, सरळ सरळ दिसेल तुम्हाला. क नंतर कोण दिसेल तर भाट्टे खाडी जर बघितली. त्याच्यानंतर कोण दिसेल, दाभोळवाला भाग दिसायला सुरुवात होईल. त्याच्यानंतर कोण यायला सुरुवात होईल तर राजापूर खाडी यायला सुरुवात होईल. क्लिअर. चला ह्याच्यानंतर कुठे जाऊयात, पुढच्या भागावरती जाऊयात. कोणाला इथलं उत्तर तर कळलं असेल तुम्हाला, दाभोळ खाडी आहे जर बघाल तर. त्याच्यानंतर कोण असेल, वशिष्ठी नदी असेल, भाट्टे खाडी असेल तर काजळी नदी असेल. राजापूरवाला भाग जर बघाल तर दक्षिणेकडून उत्तरेकडे विचारलंय. साऊथमध्ये कलावली, त्याच्यानंतर कोण येईल तर भाट्टे, त्याच्यानंतर कोण येईल तुम्हाला दाभोळ खाडी येईल. त्याच्यानंतर ब वाला भाग कोण असेल तर जैतापूरवाला भाग, दक्षिण तो उत्तरेकडे. पर्याय क्रमांक 3. 13व्या प्रश्नाकडे जाऊयात, पर्यावरणाच्या भागाकडे जाऊयात. परिसंस्था ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने कोणत्या वर्षी मांडली आहे, इयर सुद्धा विचारले आपल्याला. ही 4 नावं दिली जर बघितलं, चार्ल्स एल्टन, A.G. टान्सले, त्याच्यानंतर जोसेफ गिनले आणि हेकल जर बघाल तर. ह्याच्यामध्ये चार्ल्स एल्टन तुम्हाला माहिती असायला पाहिजे. चार्ल्स एल्टनने 1927 मध्ये परिस्थितिकीय मनोरा, इकॉलॉजिकल पिरॅमिड्स, परिस्थितिकीय मनोरे किंवा परिस्थितिकीय मनोरा अशी संकल्पना मांडली आहे. इकॉलॉजिकल पिरॅमिड्स वाली संकल्पना कुणी मांडली, चार्ल्स एल्टनने. कधी, 1927 मध्ये. त्याच्यानंतर जर बघाल जोसेफ ग्रीनले 1935 मध्ये काय जर बघाल तर परिस्थितिकीय सुस्थाने, परिस्थितिकीय सुस्थाने अशी संकल्पना मांडली आहे जर बघाल तर. कोण असेल, इकॉलॉजिकल काय म्हणता येईल त्याला, आपल्याला निश म्हणतो आपण त्याला, परिस्थितीय सुस्थाने. त्याच्यानंतर जर सुस्थाने, त्याच्यानंतर हेकेलने परिस्थितिकी काय असेल, परिस्थितिकी इकोलॉजी ही टर्म काढली आहे. इकोलॉजी तर आपल्याला काय विचारलंय, इकोसिस्टीम विचारलं. इकोसिस्टीम वाली संकल्पना कोणी मांडली आहे तर G.A. टान्सले यांनी मांडली आहे. कधी मांडली आहे तर 1935 मध्ये. परिसंस्था काय विचारले आपल्याला, परिसंस्था ही गोष्ट विचारली आहे 1935 मध्ये. जर बघितलं A.G. टान्सले यांनी परिसंस्था, इकोसिस्टीम ही टर्म कॉइन केली आहे. बेसिक फॅक्ट्स आपल्याला माहिती पाहिजेत. हे ऑलरेडी तुम्हाला बऱ्यापैकी विचारून झाले. हेकेल विचारून झालंय, G.A. टान्सले विचारून झाले, चार्ल्स एटन विचारलं जाईल किंवा जोसेफ ग्रीनले विचारलं जाईल. परिस्थितिकीय सुस्थाने कोण असेल तर चार्ल्स ग्रीनले. चार्ल्स एटन कोण, जोसेफ ग्रीनले. चार्ल्स एटन कोण असेल तर परिस्थितिकीय मनोरा, इकॉलॉजिकल पिरॅमिड्स. डेट पण व्यवस्थित लक्षात ठेवा. कुणी काय टर्म्स कॉइन केल्यात ह्या गोष्टी साधे प्रश्न आहेत, फक्त आपण बघत नाहीत अशा गोष्टी, त्याच्यामुळे आपल्याला अवघड वाटायला सुरुवात होतात. पर्याय क्रमांक कोण असेल, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असेल. कोणत्या वर्षी रामसार करार स्वीकारण्यात आला, कोणत्या वर्षी. रामसार करार काय ही गोष्ट आपल्याला बेसिक माहिती असेल. जगातली जैवविविधता जास्त असणारी पाणथळ प्रदेश, वेटलँड, त्यांचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी निर्माण करण्यात आलेला करार रामसार करार. कुठं निर्माण करण्यात आला, इराण नावाच्या देशामध्ये रामसार नावाचं शहर आहे तिथं. कधी स्वीकारण्यात आला, 2 फेब्रुवारी. कधी स्वीकारण्यात आला, 2 फेब्रुवारी जर बघाल तर 1971ला. 2 फेब्रुवारी 1971ला हा स्वीकारण्यात आला. म्हणजे उत्तर काय असायला पाहिजे, पर्याय क्रमांक 2 1971. अंमलबजावणी कधी सुरू झाली ही गोष्ट लक्षात ठेवा. अंमलबजावणी कधी सुरू झाली तर अंमलबजावणी सुरू झाली 1975ला. किती, अंमलबजावणी 1975ला. रामसार. महाराष्ट्रामध्ये किती रामसार साइट्स आहेत तर महाराष्ट्रामध्ये 3 रामसार साइट्स आहेत. पहिला जर बघाल तर नांदूर माधमेश्वर, दुसरा बघाल तर कोण असेल लोणार सरोवर, आणि तिसरा अलीकडं समावेश झालेला कोण असेल तर ठाणे खाडीवाला परिसर असेल. ही गोष्ट आपल्याला माहिती पाहिजे. कशाच्या बाबतीत तर रामसार यादीच्या बाबतीमध्ये. काय रामसार यादी, जैवविविधता जास्त असणारे पाणथळ किंवा दलदलीचे प्रदेश, त्यांचं संरक्षण आणि संवर्धन करणे जेणेकरून इकॉलॉजिकल बॅलन्स मेंटेन राहील जर बघाल तर. पर्याय क्रमांक काय असेल, पर्याय क्रमांक 2
1971 मध्ये स्वीकारण्यात आला. अंमलबजावणी कधी सुरू झाली? 1975. करार स्वीकारण्यात आला 2 फेब्रुवारी 1971 ला. म्हणून 2 फेब्रुवारी हा काय मानला जातो? जागतिक पाणथळी दिवस मानला जातो. वर्ल्ड वेटलँड डे मानला जातो. कधी? 2 फेब्रुवारी वाली गोष्ट. दरवर्षी 2 फेब्रुवारीला काय असेल? जागतिक पाणथळी दिवस असेल. ही गोष्ट पण आपल्याला माहिती असायला पाहिजे. सध्या भारतामध्ये एकूण किती जीवावरण राखीव क्षेत्र आहेत? बायोस्फियर रिझर्व्ह म्हणतो आपण. जीवावरण राखीव क्षेत्र. जीवावरण राखीव क्षेत्र किंवा बायोस्फियर रिझर्व्ह ही काय कन्सेप्ट आहे? जगामध्ये युनेस्को नावाची संस्था आहे. काय असेल? युनेस्को नावाची संस्था आहे. ह्या युनेस्को नावाच्या संस्थेने जर बघाल तर 1971 मध्ये मॅन अँड जर बघितलं तर मॅन अँड बायोस्फियर रिझर्व्ह असा एक कार्यक्रम जर बघितला, कार्यक्रम सुरू केला. त्या कार्यक्रमामध्ये जिथं जैवविविधता जास्त आहे तो प्रदेश, त्या प्रदेशातली जी काही संसाधनं आहेत, जैवविविधता जास्त असणाऱ्या प्रदेशातली जी संसाधनं आहेत त्या संसाधनांचा वापर योग्य प्रमाणात झाला पाहिजे, ह्याच्यासाठी ती जिथं बायोडायव्हर्सिटी असणाऱ्या प्रदेशात जीवावरण राखीव क्षेत्र म्हणून आपण काय करतो? रिझर्व्ह करायला सुरुवात करतो. मॅन अँड बायोस्फियर वाला एक कार्यक्रम सुरू झाला कधी? तर 1971 मध्ये. ह्या कार्यक्रमांतर्गत मग बायोडायव्हर्सिटी असणाऱ्या प्रदेशांचा समावेश जर बघितलं तर अशा जीवावरण राखीव क्षेत्रामध्ये केला जातो. मग असे जीवावरण राखीव क्षेत्र भारतामध्ये किती आहेत? त्याचं उत्तर बघाल तर ते किती आहेत? 18 जीवावरण राखीव क्षेत्र आहेत. 18 बायोस्फियर रिझर्व्ह आहेत. पहिला बायोस्फियर रिझर्व्ह कोण असेल? तर निलगिरी. कोण असेल? निलगिरी बायोस्फियर रिझर्व्ह. 1986 मध्ये भारतातला पहिला जीवावरण राखीव क्षेत्र डिक्लेअर झालंय. ते कोण आहे? भारतातलं पहिलं बायोस्फियर रिझर्व्ह निलगिरी 1986 मध्ये. अलीकडं 18वं बायोस्फियर रिझर्व्ह कोण असेल? तर पन्ना. 18वं बायोस्फियर रिझर्व्ह कोण असेल? तर पन्ना. कधी डिक्लेअर झालंय? तर 2011 ला डिक्लेअर झालंय. ह्याही गोष्टी माहिती असू द्या. पहिला निलगिरी, तर अलीकडं सर्वात अलीकडं निर्माण झालेला पन्ना मध्य प्रदेशमध्ये. कोण असेल? पन्ना मध्य प्रदेशमध्ये. ह्या गोष्टी आपल्याला माहिती असायला पाहिजेत. हे जीवावरण राखीव क्षेत्र जर बघितलं तर 1971 मध्ये मॅन अँड बायोस्फियर वाला जो काही कार्यक्रम सुरू झाला युनेस्कोने त्याच्या अंतर्गत राखीव केले जातात. 18 आहेत भारतामध्ये. पहिला निलगिरी, तर शेवटचा कोण असेल? पन्ना अलीकडे निर्माण झालेला. पर्याय क्रमांक काय असेल? पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल. त्याच्यानंतर 16व्या प्रश्नाकडे जाऊयात. भारतात खालीलपैकी कोणत्या वर्षापासून गीर सिंह प्रकल्प सुरुवात करण्यात आलाय? जर बघितलं भारतामध्ये 1970 नंतर विशेषतः वन्य प्राण्यांबद्दल जागरूकता मोठ्या प्रमाणात निर्माण झाली. जसं 1973 मध्ये आपण व्याघ्र प्रकल्प निर्माण केला किंवा आणखी 74 मगर जर बघाल तर त्याच्यामध्ये मगरीच्या संवर्धनासाठी प्रकल्प राबवले आपण. तसा गीर सिंह प्रकल्प कोणत्या भागात कधी कोणत्या वर्षी राबवण्यात आला जर बघाल तर गीर सिंह प्रकल्प 1972 मध्ये राबवण्यात आला. कधी सुरू करण्यात आला? गीर सिंह प्रकल्प 1972 मध्ये. त्याच वर्षी आपण वाघाला राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा दिलाय. वाघाबद्दल बोलतोय मी, राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा 1972 ला. त्याच वर्षी गीर सिंह प्रकल्प 1972. सिंह हा प्राणी जर बघाल तर भारतामध्ये एकाच राज्यात आढळतो. कुठं? गुजरातमध्ये. सिंह हा प्राणी जर बघाल तर भारतामध्ये एकाच राज्यात आढळतो, गुजरातमध्ये. गुजरातमध्ये जर बघाल तर सौराष्ट्र किंवा काठीवाड द्वीपकल्पवाला प्रदेश आहे. त्या सौराष्ट्र किंवा काठीवाड द्वीपकल्पामध्ये जे काही गीर पर्वत आहेत, गिरनार पर्वत म्हणा किंवा गीर टेकड्या, त्या गिरनार पर्वत आणि गीर टेकड्यांच्या भागामध्ये आढळणारा हा प्राणी आहे सिंह गुजरातमध्ये. आणि त्याला वाचवण्यासाठी, त्यांची प्रजाती टिकवण्यासाठी, संरक्षण संवर्धनासाठी हा प्रकल्प कधी निर्माण करण्यात आलाय? तर 1972. पर्याय क्रमांक काय असेल? तर 3 पर्याय क्रमांक असेल. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणता प्रमुख घटक आम्लपर्जन्याच्या निर्मितीसाठी कारणीभूत आहे? खालीलपैकी कोणता घटक आम्लपर्जन्य, ऍसिड रेन म्हणतो आपण त्याला. ज्यावेळेस वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड असे वेगवेगळे घटक, वेगवेगळे वायू, वेगवेगळ्या प्रदूषण करणाऱ्या इंडस्ट्रीकडून किंवा आणखी कुठल्या पॉवर जनरेशन करणाऱ्या थर्मल पॉवर प्लांट्स कडून वातावरणामध्ये सोडले जातात, त्यावेळेस हेच वायू पावसाच्या पाण्यासोबत मिक्स व्हायला सुरुवात होतात. पावसाच्या पाण्यासोबत मिक्स होऊन ऍसिड निर्माण करतात, माइल्ड ऍसिड निर्माण करतात. आणि तेच ऍसिडयुक्त पाणी काय व्हायला सुरुवात होतं? पावसाच्या जमिनीवरती यायला सुरुवात होतं. त्या बेसिक घटनेला आपण काय म्हणतो? ऍसिड रेनफॉल म्हणतो किंवा आम्लपर्जन्य म्हणतो. आता ह्याच्यामुळे सुद्धा कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईडमुळे सुद्धा जर बघाल तर ऍसिड रेन निर्माण होतं. नाही अशातला भाग नाही. पण प्रश्न व्यवस्थित वाचा. कोणता प्रमुख घटक असं विचारलंय? कोणता प्रमुख घटक असं विचारलं तर दिलेल्या पर्यायामध्ये क्लोरोफ्लोरोकार्बन तर असू शकत नाही. तुम्हाला इथं थोडंसं कन्फ्यूज होऊ शकतं. बऱ्याच जणांना कार्बन डायऑक्साईड वाटू शकतं. कार्बन डायऑक्साईडमुळे ऍसिड रेन निर्माण होतं, पण तो सर्वात प्रमुख घटक नाही. सर्वात प्रमुख घटक कोण असेल? तर सल्फर डायऑक्साईड असेल किंवा सल्फर ऑक्साईड असेल. काय असेल? सल्फर ऑक्साईड
कोण असेल तर सल्फर ऑक्साईड हा ऍसिड रेनसाठी सर्वात प्रमुख घटक मानला जातो. कोण असेल तर पर्याय क्रमांक 3 ही गोष्ट असेल. पर्याय क्रमांक 3 सल्फर ऑक्साईड वाली गोष्ट. त्याच्यानंतर 18व्या प्रश्नाकडे येऊयात. रिमोट सेन्सिंग वाली गोष्ट दिसते आपल्याला. विद्युत चुंबकीय वर्णपट इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम ह्याच्यामध्ये जर बघाल तर दृश्य विभाग कोण आहे? दृश्य विभाग. व्हिजिबल स्पेक्ट्रम किंवा व्हिजिबल वाली गोष्ट असेल. योग्य तरंग लांबी ओळखा. आता इथं जर बघाल तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम ही गोष्ट माहिती असणं गरजेचं आहे. इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम काय आहे? जी काही आपल्याला विद्युत चुंबकीय ऊर्जा मिळते, इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जी मिळते, त्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जीमध्ये वेगवेगळे वेवलेंथ असणारे तरंग आहेत, वेगवेगळ्या वेवलेंथ असणाऱ्या वेव्ज आहेत आणि ह्या वेगवेगळ्या वेवलेंथ असणाऱ्या वेव्हचा गट ग्रुप म्हणजे कोण असेल तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम असेल. ह्याच्यामध्ये कोण आहे? सर्वात कमी वेवलेंथ असणाऱ्या गॅमा वेव्ज आहेत. त्याच्यानंतर थोडीशी वेवलेंथ जास्त असणाऱ्या एक्स जर बघितलं एक्स रेज आहेत. त्याच्यानंतर थोडीशी जास्त वेवलेंथ असणाऱ्या अल्ट्रा व्हायोलेट रेज आहेत. त्याच्यानंतर जास्त वेवलेंथ असणाऱ्या व्हिजिबल स्पेक्ट्रम किंवा व्हिजिबल लाईट ज्याला म्हणतो आपण तो आहे. त्याच्यानंतर जास्त वेवलेंथ असणाऱ्या इन्फ्रारेड वेव्ज आहेत. त्याच्यानंतर जास्त असणाऱ्या मायक्रोवेव्ज वेव्ज आहेत. त्याच्यानंतर जास्त असणाऱ्या रेडिओ वेव्ज आहेत. सर्वात जास्त वेवलेंथ रेडिओ वेव्हची, सर्वात कमी वेवलेंथ गॅमा रेजची. आपल्याला काय विचारलंय? दृश्य विभाग विचारलाय. दृश्य विभाग कुठं दिसतोय आपल्याला? इथं दृश्य विभाग दिसतोय. ह्या दृश्य विभागाची वेवलेंथ किती असेल जर बघाल तर 0.4 मायक्रोमीटर टू 0.7 मायक्रोमीटर. 0.4 मायक्रोमीटर टू 0.7 मायक्रोमीटर वेवलेंथ असेल. मग हा पर्याय कुठे दिसतोय आपल्याला? तर पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसतोय. कुठे दिसतोय? पर्याय क्रमांक 3. रिमोट सेन्सिंगचे जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत त्या प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं एक लेक्चर आपल्या जॉग्राफी बाय अवधूत कल्याणे या युट्यूब चॅनलला आहे. ते लेक्चर्स बघा. ते एक साधारणतः 30-35 मिनिटाचं ते लेक्चर आहे. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी गोष्टी तुमच्या क्लिअर व्हायला सुरुवात होतील. ते लेक्चर डेफिनेटली बघा रिमोट सेन्सिंगच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं. मग व्हिजिबल जो काही व्हिजिबल लाईटवाला पार्ट आहे आपल्याला दृश्य विभाग विचारलाय त्याची वेवलेंथ किती आहे? तर 0.4 मायक्रोमीटर टू 0.7 मायक्रोमीटर. पर्याय क्रमांक काय असेल? तर पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. 19व्या प्रश्नाकडे जाऊयात. कोणत्या तारखेला चंद्रयान-1 प्रक्षेपित केलंय? ही गोष्ट आपल्याला विचारल्या जाऊ शकतात. असे गोष्ट कारण रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट किंवा इनसॅट सॅटेलाइट किंवा चंद्रयान सारखे मिशन्स आपल्याला विचारले जाऊ शकतात. कारण उपग्रहवाली गोष्ट पुन्हा कशामध्ये येते? तर रिमोट सेन्सिंग मध्ये येते. चंद्रयान-1 कधीच आहे जर बघाल तर 2008चं आहे. 2008चं चंद्रयान-1 काय असेल? 2008. 2008 कुठे दिसते आपल्याला? इथं. तर 22 ऑक्टोबर 2008. चंद्रयान नंतर चंद्रयान-2 झालं, चंद्रयान-3 झालं. चंद्रयान-2 कधीच आहे जर बघाल तर 22 जुलैचा आहे. 22 जुलै 2019. कधीचा आहे? 22 जुलै 2019. चंद्रयान-3 कधीचा आहे तर बघाल 14 जुलै 2023. याच वर्षीचं 14 जुलै 2023. चंद्रयान-1 22 ऑक्टोबर 2008. चंद्रयान-2 22 जुलै 2019. चंद्रयान-3 14 जुलै 2023. सोबत काय माहिती असू द्या? मंगळयान माहिती असू द्या. मंगळयान-1 कधीचा आहे? 2013चा आहे. ऍटलीस्ट इयर माहिती असू द्या. 2013. मंगळयान-2 प्लॅन आहे कधी? 2024 मध्ये. मंगळयान-2 ज्याला मार्स ऑर्बिटल मिशन म्हणतो, मॉम म्हणतो, ते 2 वाला भाग जर बघाल तर एक कधीचा आहे तर 2013. दुसरं मंगळयान-2 कधीचा आहे तर 2024 मध्ये ते प्रक्षेपित होणार आहे, प्लॅनड आहे. त्याच्यानंतर आदित्य-L1 याच वर्षी. आदित्य-L1 कधीचा असेल तर 2023चा असेल. कधी असेल? 2023च्या. ह्या ज्या काही मोठ्या मोठ्या मिशन्स आहेत ना त्यांचे इयर तरी किमान माहिती असायला पाहिजेत. इथं चंद्रयान-1 आहे 22 ऑक्टोबर 2008चं. आयोगाचं वैशिष्ट्य आहे रिसेंट वाला डेटा लगेच विचारत नाही, थोडंसं पाठीमागे जाऊन विचारत आहे. इथं का बरं विचारेल तर 2023 मध्ये चंद्रयान-3 झालंय, ते सगळ्यांनीच पाठ करून ठेवलंय. आयोग पाठीमागे जाईल जरा, चंद्रयान-1 चंद्रयान-2 कडे जाईल. त्याच्यामुळे चंद्रयान-1 2 3 सोबत मंगळयान लक्षात ठेवा, आदित्य-L1 वाली गोष्ट लक्षात ठेवा. पुढे जाऊयात 20व्या प्रश्नाकडे जाऊयात. 20वा प्रश्न कुठला सांगतो आपल्याला? निम्न तिरपे किंवा तिर्यक हवाई छायाचित्रात म्हणजेच लो ऑब्लिक एरियल फोटोग्राफ्स मध्ये कॅमेऱ्याचं विचलन ऊर्ध्व अक्षाच्या संदर्भात किती झालेलं असतं? आता गोष्ट कुठं आली आहे तर एरियल फोटोग्राफीवरती आली. प्रश्न तुम्हाला कळला असेल की कुठल्या एरियातला आहे? एरियल फोटोग्राफीच्या एरियातला आहे. आता एरियल फोटोग्राफीच्या एरियामध्ये बघाल तर एरियल फोटोग्राफीचे जे काही प्रकार आहेत ना त्या प्रकारावरती असणारा प्रश्न आहे. एरियल फोटोग्राफीचे प्रकार, पहिला प्रकार जर बघाल तर तुमच्या कॅमेऱ्याचा ऍक्सिस काय आहे,
तुमच्या कॅमेराचा अक्ष व्हर्टिकल आहे की ऑब्लिक आहे, अनुलंब आहे की तिरपा ऍक्सिस आहे, त्याच्यावरून पुन्हा एरियल फोटोग्राफीचे प्रकार पडतात. दुसरी गोष्ट बघाल तर एरियल फोटोग्राफीची श्रेणी काय आहे, स्केल काय आहे, त्या श्रेणीवरून एरियल फोटोग्राफीचे प्रकार पडतात. आणि एरियल फोटोग्राफी करताना कोणत्या फिल्म्स वापरल्या गेल्यात त्याच्यावरती एरियल फोटोग्राफीचे प्रकार पडतात. ह्या 3 प्रकारचे एरियल फोटोग्राफ्स आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला प्रश्न कुठं आलाय तर कॅमेराच्या ऍक्सिस वरती आलाय, कारण प्रश्नामध्ये सरळ सरळ मेन्शन आहे जर कॅमेऱ्याचं विचलन ऊर्ध्व अक्षाच्या संदर्भात किंवा कॅमेऱ्याच्या ऍक्सिसचं विचलन ऊर्ध्व अक्षाच्या संदर्भात किती झालेलं असेल, कशामध्ये, निम्न तिर्प किंवा निम्न तिर्यक मध्ये. जरा ह्या प्रकारावरती जाऊयात. कॅमेऱ्याचा जो काही ऍक्सिस आहे ह्या कॅमेऱ्याच्या ऍक्सिसनुसार पुन्हा एरियल फोटोग्राफीचे किती प्रकार पडतात तर 2 प्रकार पडतात. एक जर बघाल तर अनुलंब काय असेल, अनुलंब छायाचित्र काय असेल, अनुलंब, किंवा आपण ह्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो तर व्हर्टिकल एरियल फोटोग्राफ म्हणतो आपण. आणि दुसरा जर बघाल तर तिरपे म्हणा किंवा तिर्यक प्रकारचं छायाचित्र, ज्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो जर बघाल तर ऑब्लिक एरियल फोटोग्राफ म्हणतो. मग अनुलंब कुणाला म्हणायचं, ज्या भागाची तुम्हाला एरियल फोटोग्राफ्स घ्यायचे आहेत त्या एरियल फोटोग्राफी घेण्यासाठी तुम्ही जो काही कॅमेरा वापरणार आहात ह्या कॅमेऱ्याचा ऍक्सिस ह्या एरियल फोटोग्राफी ज्या भागाची करायची आहे त्या पृष्ठभागासोबत कसा असला पाहिजे, पृष्ठभागासोबत लंब स्वरूपात असला पाहिजे. किती डिग्रीचा अँगल असला पाहिजे, 90 डिग्रीचा अँगल. आता एक्झॅक्टली 90 डिग्री असावा का तर हो, पण त्याला आणखी काही एक्सेप्शन आहेत. +- 3 ने हा अँगल व्हॅरी होऊ शकतो, +- 3 ने कमी जास्त अँगल होऊ शकतो, 3 डिग्री पर्यंत कमी होऊ शकतो किंवा 3 डिग्री पर्यंत जास्तही हा अँगल जर झाला तरी सुद्धा ती इमेज काय असेल, अनुलंबवाली असेल, व्हर्टिकल वाली असेल. पण आता ऑब्लिक मध्ये प्रश्न विचारला आपल्याला, ऑब्लिक मध्ये प्रश्न विचारला, ऑब्लिक मध्ये पण 2 प्रकार पडायला सुरुवात करतात. एक जर बघाल किंवा तिरप्या तिर्यक मध्ये जर बघाल तर निम्न तिर्यक किंवा निम्न तिरपे, ज्याला आपण काय म्हणतो लो ऑब्लिक म्हणतो. आणि दुसरा जर बघाल तर कोण असेल, उच्च तिरप किंवा जर बघाल तर हाय ऑब्लिक इमेजेस एरियल फोटोग्राफ्स म्हणतो आपण याला. निम्न तिरप्यामध्ये काय जर बघाल तर तुमचा जो काही व्हर्टिकल ऍक्सिस असतो कॅमेऱ्याचा, समजा ह्या भागाची एरियल फोटोग्राफ करायचा आणि हा तुमचा व्हर्टिकल ऍक्सिस आहे, ह्या व्हर्टिकल ऍक्सिस सोबत निम्न तिरप छायाचित्र घेताना कॅमेऱ्याचा ऍक्सिस किती डिग्रीने टिल्ट व्हायला पाहिजे तर तो ह्या व्हर्टिकल पोझिशन सोबत 30 डिग्री पर्यंत तिरपा असू शकतो. किती, 30 डिग्री पर्यंत किती असू शकतो, तिरपा असू शकतो. हा अँगल किती डिग्री पर्यंत असायला पाहिजे, 30 डिग्री पर्यंत. जर व्हर्टिकल पोझिशन पासून कॅमेऱ्याचा ऍक्सिस 30 डिग्री पर्यंत जर टिल्ट होत असेल आणि इमेज घेत असेल तर ती काय असेल, निम्न तिरप किंवा लो ऑब्लिक जर बघितलं एरियल फोटोग्राफ असेल. उच्च तिरकस मध्ये काय असायला पाहिजे, हा जो काही कॅमेरा आहे ह्या कॅमेऱ्याचा ऍक्सिस जर बघाल, जो व्हर्टिकल ऍक्सिस आहे किंवा ऍक्सिसची व्हर्टिकल पोझिशन असते त्या व्हर्टिकल पोझिशन सोबत जास्तीत जास्त किती डिग्री पर्यंत टिल्ट असायला पाहिजे, 30 डिग्री पेक्षा जास्त. 30 डिग्री पर्यंत किंवा 30 डिग्री पेक्षा कमी असेल तर त्याला आपण निम्न किंवा लो म्हणणार आहोत. 30 डिग्री पेक्षा जास्त आणि 60 डिग्री पेक्षा कमी, 30 ते 60 म्हणजे 60 डिग्री पर्यंत जर बघाल तर. पण 60 डिग्री कधी, 30 डिग्री पेक्षा जास्त आणि 60 डिग्री पर्यंत जर व्हर्टिकल पोझिशन सोबत ऍक्सिसच्या कॅमेऱ्याचा ऍक्सिस जर टिल्ट झाला असेल तर त्याला काय म्हणतो आपण, हाय ऑब्लिक इमेज म्हणतो. 30 पेक्षा जास्त आणि 60 पेक्षा कमी अँगल जर असेल तर हाय ऑब्लिक, 30 पेक्षा कमी असेल तर निम्न लो ऑब्लिक. आणि आपल्याला काय विचारलंय, निम्न तिरप किंवा तिर्यक विचारलंय. निम्न किंवा तिरप ह्याच्यामध्ये 60 पेक्षा जास्त असेल का नाही, 60 पेक्षा कमी असेल का नाही. इथे जर बघितलं किती कमी असायला पाहिजे एक्झॅक्टली गेलात तर 30 पेक्षा तो व्हर्टिकल पोझिशनच्या ऍक्सिस सोबत 30 डिग्री अँगल पेक्षा कमी अँगल असणारी गोष्ट असायला पाहिजे. तर येणारी इमेज काय असेल तर लो ऑब्लिक एरियल फोटोग्राफ असेल. पर्याय क्रमांक काय असेल, पर्याय क्रमांक 2. हा एक जर बघितलं एरियल फोटोग्राफीच्या भागांमधला हा पोर्शन असेल एरियल फोटोग्राफीचा भाग. एवढे जे काही प्रश्न आता घेतो आपण ते मला वाटते संभाव्य प्रश्न असू शकतील, असेच येतील, अशातला काही भाग नाही. अशा संदर्भात किंवा अशा कंटेक्स्टमध्ये तुम्हाला डेटा असू शकतो पेपरमध्ये, ही गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवा. जर बघितलं तुम्हाला काहीही अडचण असेल ह्या संदर्भातली तर मला ह्या नंबरवरती कॉल करा किंवा मेसेज करू शकता तुम्ही. जॉग्रफी बाय अवधूत कल्याणे हे ॲप इन्स्टॉल करा, फास्ट ट्रॅक बॅच करून घ्या. मुख्यतः पेपर एकदम सोपा झाला सुरुवात होईल, त्याच्यामध्ये काहीही डाऊट नाही. लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, नक्की लाईक करा, मित्रांना शेअर करा.
चांगलं कमेंट करा. लेक्चर यूट्यूबवरती लेक्चर याला हे उशीर झाला हे मला माहिती आहे, तर बघितलं तर पुढचेही लेक्चर मी लवकर देण्याचा प्रयत्न करेन. त्या कमेंट सोडून, लेक्चर उशिरा झालंय वगैरे वगैरे त्या कमेंट सोडून दुसऱ्या काही चांगले कमेंट्स असतील तर नक्की कमेंट्स करा. येणारे लेक्चर पण तुम्ही बघत राहा. ठीक आहे, ह्या भागापुरता आपण पहिल्या भागापुरतं इथंच थांबूयात. आणखी काही प्रश्न असे संभाव्य मी घेऊन येईल तुमच्यापर्यंत. तोपर्यंत धन्यवाद.